जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हं. अं, आपण हे 21वा श्लोक बघितला होता ना, मला वाटतं. 31. 31वा. हा. हम्म. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. तर म्हणजे बस यहा जो एकत्वम आस्थितः, सर्वभूतस्थितम, पूर्ण आपण मग बघितलं होतं की एकभाव म्हणजे अद्वैत अद्वैत भावात असून जो सगळ्या भूतांमध्ये तोच स्थित आहे. हा. अशा मला हं, जो भजतो म्हणजे सगळ्या भूतात प्राणी मात्रांमध्ये जो मलाच बघतो, हा, तो योगी. हा. सर्वथा वर्तमानः अपि मयी वर्तते. म्हणजे मग तो सगळं आता तो वर्तन करत असेल तरी तो म्हणजे मलाच म्हणजे मीच ते वर्तन करतोय किंवा माझ्यातच तो ते वर्तन विहार करत असतो असं मी समजतो. हं. तर याचा अर्थ असा पण घेतला जातो की अशी एकदा अद्वैत भाव आला, ती अवस्था एकदा झाली की मग त्याला समाधी लावण्यासाठी हिमालयातल्या गुहेमध्ये बसण्याची गरज नसते. हं. कारण त्यांनी ती अवस्था प्राप्त केलेली आहे. हा ना, अध्यात्मामध्ये हा एक कन्सेप्ट आहे की एकदा का तुम्ही ती अवस्था प्राप्त केली ज्ञाननिष्ठाची, की ती अवस्था आता आली परत गेली, आता आली परत गेली असं होत नाही कधी. हा. ती अवस्था आपली मग ती नित्यच राहते म्हणजे त्यातनं त्या अवस्थेपासून कधी ढळत नाही कधी कोणी. हं. जोपर्यंत ती व्यक्ती ढळू शकते तोपर्यंत त्याची उपासना पूर्ण झाली नाही असं मानलं जातं. पण एकदा का त्याची उपासना म्हणा किंवा ज्ञाननिष्ठा, रादर मी असं म्हणेन की ज्ञाननिष्ठा पूर्ण झाली की मग त्याला त्या ब्रह्मी भावातून किंवा ब्राह्मी स्थितीतून परत येण्याचं कधीही भय नसतं. तो कधीही त्या पदापासून ढळत नाही. हा सगळ्यात मोठा हे म्हणजे कोणी जर असं म्हणेल की नाही नाही अमुक एक म्हणजे संन्यासी आहेत तर त्यांना ध्यानात बसावं लागतं रोज 4 तास वगैरे, असं नाही. कारण ती ती अवस्था एकदा त्यांना प्राप्त झाली की झाली, मग आता परत मागे येणं नाही असं. तसं म्हणजे आपण म्हणतो ना की सायकल, आता आपण सायकल शिकलो लहानपणी, एकदा शिकल्यावरती आणि काही काळ चालवल्यावरती आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन सायकल असेल तर काही 4 दिवस प्रॅक्टिस करतो मी मग चालवेल असं म्हणतो का आपण? नाही, कधीच नाही, नाही का? इव्हन गाडीचंही उदाहरण घ्या, राईट. जे गाडी चालवणारे आहेत त्यांना त्याचा अनुभव असेल की एकदा गाडी चालवली की माणूस कुठल्याही देशात कशीही चालवू शकतो. नाही का? मला स्वतःचा अनुभव आहे की मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो 25 वर्षांपूर्वी आणि तिकडे त्या भाड्याने गाडी घेतली कुठली तरी. तिकडे ॲक्च्युली ते लेफ्ट हँड ड्रायव्हिंग वगैरे होतं, पण काही नाही, 10 मिनिटात मी सहज चालवायला लागलो. म्हणजे असं काही जाणवलं पण नाही नंतर की आपण काही हे चुकलेलो म्हणून. कारण जसं ते मी व्यावहारिक उदाहरण दिलं की तसंच एकदा ती व्यक्ती समदर्शिनः आणि ब्रह्मभावात स्थित झाली की तिथनं तो कधी खाली उतरू शकत नाही. आता मला ते आठवत नाही, मागे तर एकदा कधीतरी मी केलं होतं पण आता मला आठवत नाही, असं होत नाही कधी त्याचं. आणि मग म्हणून त्यांनी या अर्थाने म्हटलेलं आहे की सर्वथा वर्तमान अपि अपि मयी वर्तते. मग तो वर्तमानात म्हणजे व्यवहारात 4 लोकांमध्ये जरी तो मिसळत असला तरी तो माझ्यामध्येच असतो. तो माझ्यापासून कधी ढळत नाही असं.
त्याचं जे अनुसंधान आहे ते माझ्यापाशीच नित्य असतंच असतं असं. हं? आणि म्हणूनच मग आपण बघतो म्हणजे आता काही काही महाभाग जे होते जसं विवेकानंद किंवा गोळवलकर गुरुजी, हं, किंवा तर यांना संन्यास घेण्याची तीव्र इच्छा होती, पण त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की नाही, तुझं कार्य तू जर एकटा जर तू हे केलंस तर तू फक्त एकटा मुक्त होशील, एकट्याने हिमालयात जाऊन जर तू तपस्या केलीस तर. पण तुझं कार्य जे आहे ते समाजाच्या उद्धारासाठी आहे, त्यामुळे तू परत जा एकट्या, म्हणजे फक्त तू आहे, कारण तुझा जन्म हा सगळ्यांच्या उद्धारासाठी झालाय, फक्त तुझ्या उद्धारासाठी झालेला नाहीये. आणि मग म्हणून मग असे जे लोक असतात ते समाजात राहून ते कार्य करत असतात, पण असं असतानाही त्यांची ज्ञाननिष्ठता त्या अवस्थेपासून ते कधी ढळत नाही, असं नाही का. असाच काहीचा प्रवाद प्रवाद हा नरेंद्र मोदींच्या बाबतीत म्हटला जातो नाही का. ते कोणते रामकृष्ण संघाचे अध्यक्ष बेलूर मठात गेले होते आणि मग परत आले, म्हणजे असं की बाबा त्यांनी त्यांना सांगितलं की तू समाजात राहूनच कार्य कर असं असं. तर ही ही जी दुसरी अवस्था जी आहे ती त्याच्याकरता आहे. समजलं? हो सर, हो. समजलं. हो सर, हो सर. हा, ठीक आहे. पुढचा श्लोक. हा, कोण वाचेल 32वा श्लोक? याचा कोणी? मी वाचू सर? आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हा, बरोबर. वासंती ते काय म्हणायचं होतं तुम्हाला? काही नाही सर, मी म्हणू का म्हणत होते. ठीक आहे सर, पुढचा अच्छा, म्हणते मी. पुढचा म्हणा. हा, तर हो ताई, हो सर. हा, आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति यः अर्जुन, हे अर्जुना, सुखम वा यदि वा दुःखम सह सह योगी परमः मतः. तर हे अर्जुना, यहा म्हणजे जो, हम्म, योगी अर्थात आत्मौपम्येन, आत्म उपम्येन. आता उपम्य म्हणजे काय, तर ज्याला आपण उपमा, उपमेय आणि उपमान म्हणतो नाही का. उपमा हा झाला एकाचे दुसऱ्याची तुलना करणं, त्याला उपमा अलंकार म्हणतो. एक असतो उपमेय, की ज्याच्यासाठी उपमा दिली जाते, आणि उपमान की ज्याची उपमा दिली जाते. बरोबर, दोन गोष्टी असतात नाही का, तुलना असते दोघांची उपमा अलंकारात. तर आत्मौपम्येन म्हणजे काय, आता इथं कशालाही त्यांनी उपमान पण म्हटलेलं नाहीये, आणि उपमेय पण म्हटलेलं नाही, आणि उपमान पण म्हटलेलं नाही. त्यांनी औपम्य म्हटलेलं. औपम्य म्हणजे तुम्ही काही समजा, याला उपमान समजा, याला उपमेय समजा, काही समजा. हा, पण आत्म औपम्येन म्हणजे, कारण दोन्ही आत्मस्वरूपच आहे या अर्थाने. सर्वत्र समम पश्यती, सगळ्यांना तो समज बघतो. आता इथे बघा, हे म्हणजे गीतेच्या शब्दांची जी निवड आहे ना, इतकी बिनचूक आहे. म्हणजे असं नाही म्हणत आहे की तो सगळ्या प्राणीमात्रांमध्ये स्वतःला पहा. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये स्वतःला पहा म्हणजे काय, स्वतः कोणीतरी थोडासा मोठा आणि बाकीचे प्राणी खालचे, असा थोडासा एक किंचित भाव असतो नाही का. पण असं नाही. ते म्हणतात आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति, म्हणजे ते आणि तू हे एकच आहेत. यात काहीही फरक नाहीये. त्यांचा जो आत्मा तोच तुझा आत्मा, या अर्थाने आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति. असंही म्हणू शकले असते की स्वतःसारखं तू सगळ्यांना पहा, असं नाही. पण स्वतःसारखं दुसऱ्यांना पहा म्हणजे स्वतः म्हणजे काहीतरी त्याला एक थोडासा मोठेपणा आला नाही का, आणि त्यांच्यावर थोडी दया करण्याची वृत्ती आली की
ठीक आहे बाबा, मी मोठा आहे आणि मी माझ्यासारखंच सगळ्यांना लेखतो असं. पण असं नाही. आत्मौपम्येन सर्वत्र समम वक्ष्यते. म्हणजे आत्मरूप दोघंही आहेत आणि त्याची उपमा मला लागू शकते, माझी उपमा त्याला लागू शकते असं. हा, हे एक. दुसरं, वा सुखम यदी वा दुःखम पश्यती अध्यारूत आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपल्याला जे सुख आहे तसंच सुख आपण इतरांमध्ये बघतो आणि इतरांना जे दुःख होतं त्याचा त्याच्या वेदना मला पण होतात. नुसतं समम पश्यते म्हणजे डोळ्यांनी बघणं नव्हे, तर सगळी जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याचं सगळ्या ज्ञानेंद्रियांनी त्याला बघणं हे फक्त लाक्षणिक आहे. म्हणजे एक मुख्य इंद्रिय ज्ञानेंद्रियामधले डोळा हे नेत्र हे मुख्य इंद्रिय समजलं जातं आणि म्हणून बहुतेक वेळा पश्यती हा शब्द वापरला जातो. पण पश्यतीचा खरा अर्थ असतो की ज्ञानेंद्रियाने जे जे ग्रहण होतं ते सगळं. तर सुख असो वा दुःख असो, त्याला जे म्हणजे हा, तर त्याला जे जे ग्रहण होतं ते तसंच मला पण ग्रहण होतं असा याचा अर्थ आहे. म्हणजे जर त्याला मी काठी मारली तर ती माझ्या म्हणजे माझ्या पाठीवर त्याच्या वेदना उमटतात. त्याला जर त्याला जर चटका बसला तर मलाही चटका बसतो. हम्म, असं. म्हणजे त्याची वेदना ती माझी वेदना, त्याचं सुख ते माझं सुख, त्याचं म्हणजे कुठल्याही जगातल्या कुठल्याही प्राणीमात्राचं. हा, आणि इथं सर्वत्र म्हणजे नुसते सजीव नाही तर संपूर्ण भूतोमी म्हणजे सगळे, अगदी दगड सुद्धा, दगडामध्ये सुद्धा जीव आहे आणि त्याला सुद्धा तुम्ही उगीचच्या उगीच ठोकलं तर त्याला ज्या वेदना होतात त्याला त्यात ती वेदना माझ्यामध्ये पण उमटते. ते महत्वाचं. तर अशी जी दृष्टी आहे, सहा योगी परमहा मतः, तर असा योगी परमश्रेष्ठ आहे असं मानलेलं आहे. मतः म्हणजे मान्यते, नाही का, असं. म्हणजे अहिंसेची जी पराकाष्ठा आहे, अहिंसा अहिंसा आपण खूप बोलतात लोक, हा, पण या श्लोका इतकी अहिंसेचं अचूक वर्णन अजून कुठेच केलेलं नाही. अहिंसा म्हणजे काय, तर हेच की जी वेदना दुसऱ्याला होते ती वेदना लगेच त्याच्यात माझ्यात त्याचं प्रतिबिंब आलं पाहिजे. त्यामुळे मी दुसऱ्याला हिंसा करणार नाही, कारण त्याचं दुःख मला सहन होणार नाही. माझं दुःख तर जाऊच द्या, पण त्याचं दुःख मला सहन होणार नाही. त्याला सुख मिळालं तरच मला सुख मिळेल असं. तर ही अहिंसेची पराकाष्ठा आहे, नाही का. आणि म्हणून असा हम्म. योगी जो आहे याला परमश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. ती जी वेदना म्हणजे थोडंफार जैन पंथाची हे वाटते ना. असं आहे, पण कसं आहे, तो जैन पंथाचा आहे पण तो वेगळा विषय थोडासा. म्हणजे इथं म्हणजे कारण तुम्ही लगेच आपण म्हणू की अरे इकडे जैन पंथ आणि इकडे लगेच युद्ध कर असंही सांगतोय कृष्ण, नाही का. त्याच्यात तर किती हिंसा होणार आहे. त्यामुळे कन्सेप्च्युअली नाही म्हणजे अहिंसा ही हा तसेही ते हा आपल्यातूनच निर्माण आपल्या झालेले आहेत त्यामुळे त्यामुळे हम्म. जैन किंवा बौद्ध हे आपल्या दृष्टीने दर्शन आहे. दर्शन म्हणजे हा काय, म्हणून मी की पंथ असं म्हटलं. हा, दर्शन म्हणजे काय की ज्यांना एक नवी दृष्टी मिळाली, नव्या दृष्टीने जगाकडे ते बघायला लागले किंवा अध्यात्म विचाराकडे, त्याला म्हटलं जातं दर्शन. जसं सांख्य दर्शन, जैन दर्शन, बौद्ध दर्शन, इव्हन चार्वाक पण दर्शनच आहे त्या अर्थाने. हं? तर जैन हे दर्शन आहे आणि हे सनातन धर्माने त्यांना आपलाच भाग म्हणून कधीच स्वीकारलेले. म्हणजे धर्म आपल्या कन्सेप्ट हा धर्म म्हणजे रिलिजन म्हणजे धर्म नाही असं, नाही का, या अर्थाने. तर म्हणजे आणि ही ज्याची भावना आहे तो उगाचच्या उगाच इव्हन मग जे मग मग आपण याच्या पुढे मग येऊ शकतो की मग अहिंसा करायचीच नाही का, म्हणजे असा पुढचा प्रश्न होऊ शकतो. पण नाही, उगीचच्या उगीच नाही. जीवोजीवस्य जीवनम हे आहेच, नाही का. एक जीव हा दुसऱ्याचं जीवन आहेच, तो निसर्ग नियम आहे.
पण उगीचच्या उगीच कशाची हत्या करणं हे चुकीचं. मला मला जर एक पोळीची भूक आहे तर एक पोळीचंच अन्न मी शिजवून तेवढंच खायला पाहिजे. 4 पोळ्यांचं करून 3 पोळ्या त्यातला नासाडी करणं, नाही का, ही पण हिंसाच आहे, नाही का, असं. मग ती वनस्पती असो किंवा प्राणी जो असेल तो प्राणी असो, असं. आवश्यक तेवढं जीवस्य जीवनम या निसर्ग नियमापुरतं हिंसा ही हे मानलेली आहे, नाही का, धर्माने मान्य केलेली असं. बरोबर ना? हो ना सर. निसर्ग हो किती हो पाळतो बरोबर किंवा प्राणी हो किती ना पाळतात बघा ना. त्यांना भूक नसेल तर ते खात नाहीत, हिंसा हो करत नाहीत. हो ना हम्म. म्हणूनच आपल्या म्हणजे विशेषतः आयुर्वेदात म्हणा किंवा इवन तुळशीपत्र जेव्हा तोडायचं असतं त्याचा सुद्धा आपल्या याच्यात विधी सांगितलेला आहे की आधी म्हणजे कुठल्याही हो झाडाची रादर फुलं तोडणं, पानं, हा बेलाचं पान त्याची हो क्षमा मागून हो तोडायचं असं सांगितलेलं आहे. क्षमा म्हणजे मागे थोडं. हा, आणि ते उगीचच्या उगीच ओरबाडून आणणं हे पण निषिद्ध मानलेलं हम्म आहे, नाही का. असं म्हणजे आणलं हम्म आपलं असं, असं नाही. जेवढं पाहिजे तेवढंच ते देवाला अर्पण करण्यासाठी किंवा आपलं जे समजा भाजी आपल्याला खाणं असेल तेवढं. पण त्याच्या पलीकडे ती हिंसाच आहे. दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे हिंसेची व्याख्या काय आहे? हिंसा म्हणजे दुसऱ्याला मारणं नाही, दुसऱ्याला त्रास देणं, परदुःख म्हणजे हिंसा. हं? कारण परदुःख हे स्वतःलाही दुःखच आहे असं. बरोबर. एनिवे, हिंसा हा विषय थोडासा वेगळा आहे, म्हणजे डायरेक्टली या शब्दांमधनं कळत नाही. पण मी जो अभ्यास केला त्यावरनं मला असं वाटतं की हा डायरेक्टली हा श्लोक हा अहिंसेशी संबंधित आहे असं. हं, ठीक आहे. पुढचा श्लोक कोण वाचेल? वासंती. हा, हा वाचा. वाचते. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिराम्. हं. तर हं, हं. तर यः अयम योगः, मी आता अर्जुन म्हणतोय हा, हे मधुसूदना, हा, हे मधुसूदना, यः अयम योगः त्वया प्रोक्तः, म्हणजे हा योग जो तुझ्याकडून सांगितल्या गेला, प्रोक्ता म्हणजे सांगितल्या गेला, साम्येन मधुसूदन. हं. तर तर साम्येन तुमचा म्हणजे आवाज काय? गेला पूर्णपणे. हो, असं झालंय. आता बरोबर आहे. हो आम्हाला येतोय ऐकू. हो, हा, आम्हालाही येतोय. चक्क मलाही आज छान आवाज येतोय. अच्छा. पहिलं. आपण मला वाटतंय कसं हो, वोटिंगचं ऑनलाईन ठेवलं पाहिजे, कोणाला कसा आवाज येतो. पण एक तुम्ही करू शकता. हा, तुमच्या त्या मोबाईलमध्ये असतं की नाही माहिती नाही, पण लॅपटॉपमध्ये जे झूम असतं ना, झूम ॲप लॅपटॉपचं, त्याच्यामध्ये ते सेटिंग्समध्ये जाऊन आपण आपले माईक आणि स्पीकर हे टेस्ट करू शकतो आणि ते बरोबर आहेत का, असं एक मोबाईलमध्ये असतं की नाही माहिती नाही मला, पण तसं करायला हरकत नाही तुम्हाला. कोणाला ते कसं करायचं मोबाईलवरती ते चेक करायचं असेल, त्याचा कोणाला व्हिडिओ मिळाला तर पाठवा तसा एक. चालेल, मी पण प्रयत्न करते बघायला. हां. तर ठीक आहे. हां, तर हे मधुसूदना, यः अयं योगः त्वया साम्येन प्रोक्तः. तर हा जो तू योग तुझ्याकडून समभावाने, साम्येन म्हणजे समभावाने जो सांगितला गेला, हं, तर हे सगळं ठीक आहे. म्हणजे पण चंचलत्वात अहम एतस्य स्थिरां स्थितीं न पश्यामी. म्हणजे अर्जुनाचे प्रश्न पण ना एकदम डायरेक्ट आहे. म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये विदाउट मिन्सिंग द वर्ड्स असं म्हणतो ना, म्हणजे त्यांनी पण असं काही नम्रतेने विचारतोय तो,
पण प्रश्न विचारण्यात कुठल्याही म्हणजे आडपडदा न ठेवता तो विचारतात. ज्याला आपण तिसऱ्या तिसऱ्या अध्यायात ना म्हटलं होतं ना, की परिप्रश्नेन सेवया, नाही का? तर तसं परिप्रश्नेन सेवया म्हणजे की नम्रतेने पण योग्य प्रश्न वेळच्या वेळेस विचारल्याच गेले पाहिजे असं गुरुला या अर्थाने, नाही का? तर तसे तो बरोबर विचारतोच आहे. त्यात काही तर इथं तो म्हणतो, की "हे मधुसूदना, हा जो तू साम्यभाव सर्वत्र समदर्शिनः असा जो तू योग सांगितलेला आहेस, की सगळ्यांना समान बघायचं वगैरे, वगैरे सगळं ठीक आहे. पण चंचलत्वात हं, चंचलत्वे म्हणजे चंचलतेमुळे चल चल म्हणजे चालणे म्हणजे भिरभिरणे आणि चंचल म्हणजे अजूनच भिरभिरणे आणि हे चंचलत्व जे आहे हा मनाचा नैसर्गिक गुण आहे, नाही का? त्यामुळे अहम एतस्य स्थिराम स्थितीम न पश्यामी. त्यामुळे मी असं तू म्हणतो जसं आपण 2-4 वेळा म्हटलं होतं ना, की 1 सेकंद 2 सेकंद फक्त आपण राहू शकतो. 10 सेकंद जास्तीत जास्त. आत्मनी आत्मनेव स्थितः तसं ते, नाही का? 5 सेकंदापेक्षा जास्त राहूच शकत नाही. लगेच बाहेरचे विचार यायला लागतात. तर अर्जुन एक्झॅक्टली तेच सांगतोय, की मी चंचल असल्याने माझं सहज प्रवृत्ती चंचलत्वाचीच आहे. त्यामुळे मी या स्थिर स्थितीला स्थितप्रज्ञ स्थिर स्थिती जी आहे, की जिथं सर्वत्र समदर्शिनः आणि आत्मनी आत्मनी एव स्थित आत्मना आत्मनी एव स्थितः या अवस्थेला मी पाहूच शकत नाही. आता इथे पाहूच शकत नाही म्हणजे काय? मी समजू शकत नाही असं त्याला म्हणायचं. कारण ही स्थिती काही डोळ्यांनी बघण्याची नाहीये. पण जसं मी सांगितलं, की डोळा किंवा पश्यामी हे उपलक्षण आहे. सगळ्या ज्ञानेंद्रियाचं प्रतिनिधी करतं, की मला ते म्हणजे मला ते कन्सेप्च्युअलाइजच ते इमॅजिनच करू शकत नाही मी, की असं काही होऊ शकतं. सगळ्यांना समदृष्टीने बघणं नित्य, त्यांचं दुःख आहे आपण स्वतः अनुभवणं. आणि दुसरं म्हणजे हे हे सगळं करत असताना आत्मनी म्हणजे स्वतःमध्ये असणं, स्वतःमध्ये असणं, हे मी अनुभवूच शकत नाहीये असं. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांनी अगदी हम्म. आपल्या सगळ्यांच्या मनामधला प्रश्न हा अर्जुनाने कृष्णाला विचारला. बरोबर? अजून कोण बरोबर. प्रश्न? इकडचा चंचल हे वेगळं आहे, पण तसं म्हटलं तर अर्जुन हा थोर धनुर्धारी होता आणि त्याची ती गोष्ट पण प्रसिद्ध आहे ना, की तो जेव्हा पक्षाला बाण मारणार असतो तेव्हा त्याला बरोबर त्याचा डोळा दिसतो. म्हणजे तो एवढा बरोबर. एकाग्र करू शकतो, तो त्याला सुद्धा असा प्रश्न पडतो तर आपण काय. आपण काय? बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. आता याच्यामध्ये ना शास्त्रात याच्या 2 थिअरीज आहेत. हं. अं, एक म्हणजे ज्याला म्हटलं जातं ट्रान्सफर ऑफ लर्निंग. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? की मी जर एका विषयात अत्युच्च पारंगतता मिळवली, एक्सपर्टीज, तर ते मी दुसऱ्या विषयात पण ते ट्रान्सफर करू शकतो सहजतेने. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जर फिजिक्समध्ये जर पी-एच-डी असेल, उदाहरण देतो मी, तर तिला परत केमिस्ट्रीत पी-एच-डी करण्यासाठी पहिल्यापासून शिकावं लागत नाही किंवा तिला इलेक्ट्रिसिटी सुद्धा तेवढ्याच याने समजू शकते किंवा बायोलॉजी पण तिला तेवढ्याच याने समजू शकते आणि व्हाईस वर्सा. हां, नॉट आणि हे तुम्हाला गंमत वाटेल, की बरेचसे जे डॉक्टर्स किंवा उच्च शिक्षित आहेत ना, हे हा जो एक्सपर्टीज आहे, म्हणजे एकीकडे ते शिक्षण क्षेत्रात पण उच्चीवर असतात आणि त्याच वेळेस ते कला क्षेत्रात पण असतात. याचं कारण हे, की ट्रान्सफर ऑफ लर्निंग. म्हणजे एका क्षेत्रात जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं, अर्थात ते एकाग्रतेनेच मिळणार, तर ते तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात पण घेऊन जाऊ शकता. हं. हा शिक्षणशास्त्राचा एक मोठा सिद्धांत आहे. हां. पण त्याचबरोबर त्याला अपवाद म्हणण्यापेक्षा अपवाद नाही म्हणता येणार.
त्याचं एक त्याला काय म्हणतात प्री रिक्विसिट आहे या ट्रान्सफर ऑफ लर्निंगला, की त्या म्हणजे जर समजा फिजिक्सचा प्रोफेसर किंवा PhD जर त्याला बायोलॉजीतल्या जर कन्सेप्टला त्या लेवलला जर समजून घ्यायचं असेल, तर त्याला बायोलॉजीचं बेसिक्स माहिती पाहिजे. पूर्ण सगळं त्यांनी म्हणजे 10वी पासून BSc MSc सगळं करायची गरज नाही. पण त्याला बायोलॉजीचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ना, ते माहिती पाहिजे आणि ते व्हाईस वर्सा असं. ते जर एकदा त्याला कळले, देन ही कॅन इझिली अप्लाय हीच कन्सेप्ट्स ॲट दॅट लेवल टू इन बायोलॉजी ऑल्सो. म्हणजे जसं आपल्याला मग आता उदाहरण बघता येईल की आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम, राईट, ही वॉज म्हणजे ते मला वाटतं एरोनॉटिकल मधले होते, पण नंतर मग ते DRDOचं पण झाले, ॲम्युनेशन, मिसाईल्स, स्पेस सगळीकडे त्यांचं हे होतं, बिकॉज ही कुड डू दॅट. म्हणजे एका याच्यात ते प्रावीण्य मिळवलं की दुसऱ्या क्षेत्रात पण जाऊ शकतात असं. तर याला शिक्षणशास्त्रातला हा मला मराठीतलं नाव एकदम आठवत नाही, पण ट्रान्सफर ऑफ लर्निंग हा कन्सेप्ट आहे. माझे बाबा एकदम हाडाचे शिक्षक होते, त्यांनी समोर आम्हाला उदाहरण आहे ना, हा आमच्या समोरच उदाहरण आहे ना, IITचे इंजिनियर ते आम्हाला संस्कृत शिकवतायत. अगदी खरंय. तर माझे वडील शिक्षक होते, त्यांचं अगदी शिक्षणशास्त्र त्यांचं एकदम आवडीचं होतं. त्यांनी मला हा कन्सेप्ट फार लहानपणी सांगितला होता, की म्हणजे सगळी शास्त्र शिकून घेण्याची गरज नाही. एक शास्त्रात जर पारंगत झाला मनुष्य, तर तो अनेक शास्त्रांमध्ये त्याला गती आपोआप प्राप्त होते. हा त्याचा मतितार्थ आहे असं. तर म्हणजे मराठीमध्ये त्याला अध्ययन संक्रमण म्हणतात. हा मराठीमध्ये अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण बरोबर. हं. तर आता हे अर्जुनाचं जे आहे ना, ती अवस्था का झाली म्हणजे मला ती दीपालीच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं मला. त्याचं कारण असं की अजून कृष्णाला नव्हे, अर्जुनाला धनुर्धारी होता, एकाग्रता अल्टिमेट होती त्याची, पण त्याला अध्यात्माचे जे बेसिक्स आहेत ना, ते अजून क्लिअर नाही झालेले, म्हणून तो चाच पडतोय असं. हा पण बरोबर. तेच पण तेच अर्जुनाला तलवार म्हणजे गदायुद्ध पण तो तेवढाच चांगल्या प्रकारे करणार, खड्गयुद्ध पण करणार, धनुर्युद्ध तर करणारच, मल्लयुद्ध पण करणार, कारण ते सगळे तिथे त्याचे बेसिक्स क्लिअर आहेत असं. असं ठीक आहे. तर त्यामुळे इथं अर्जुन असं म्हणतो की मी म्हणजे चंचल होत असल्याने मी हे अशी जी स्थिर स्थिती म्हणजे भले 1-2 सेकंद मी करू शकेल, पण त्याच्या पलीकडे मी करू शकत नाहीये. कारण त्याचं कारण असं की मला ते कन्सेप्ट अजून हे हे शास्त्र माझ्याकरता म्हटलं नाही त्यांनी, पण हे नवीन आहे माझ्याकरता, त्यामुळे मी अजून साच पडतो याच्यामध्ये असं. ठीक आहे. पुढचा श्लोक कोण वाचेल? वाचू का सर? हा वाचा. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाति बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हा कसं म्हटलं तुम्ही एकदा सांगा बघू मधुरीताई, पहिली ओळ. बस. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाति बलवदृढम्. हा त्याच्यातनं थोडीशी एक मी सुधारणा सुचवतो तुम्हाला. हा. संस्कृतमध्ये ना जेव्हा जोडाक्षर असतं ना, हा तेव्हा त्याचा जो अर्ध अक्षर असतं ना, ते आधीच्या अक्षराला जोडून म्हणायचं. म्हणजे कसं, तर चंचलम हे म्हणा कृष्णप कृष्णप असं म्हणायचं. हा, कृष्णप पच आघात आहे, बरोबर आहे. हा राहिला माझा कृष्णप सर. हा, हा 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 प्रमाथि बलवद दृढम असं. म्हणजे मग ते जास्त बरोबर आहे. लय पच म्हणजे आघात राहिला, करेक्ट. हा ती लय पण अनुष्टुप छंदाची लय पण बरोबर येते त्यांनी असं. ठीक. तर हा आता कृष्ण अर्जुन सांगतोय त्याला की चंचलम ही मनहा कृष्ण, हे कृष्ण म्हणजे संबोधन आहे, हे कृष्णा ही म्हणजे कारण की मनहा चंचलम
प्रमाथी दृढम बलवत हे अध्यारूत आहे. काय क्रियापद त्याचं अस्ति असं अध्यारूत आहे. हा, कारण की हे कृष्णा, हे जे मन आहे हे मोठं चंचल आहे. प्रमथन. तर प्रमथन म्हणजे काय, कोण सांगेल? प्रमाथी प्रमथन. ठीक आहे. मथ मथ संस्कृतमध्ये मथ घुसळणे, आपल्या ज्या मंथी म्हणतो ना आपण, घुसळणार. हा, म्हणजे सगळ्याचं खूप घुसळणार आहे मन. एखादा थोडासा एक किडा जरी आला, आपण इतका विचार करत राहतो, खूप घोळ घालत राहतो, असं तसं हे ते. तर मनाचं ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे प्रमाथी. प्रकर्षेण मन मंथितः किंवा प्रकर्षेण मथती असा. हा, म्हणजे खूप मंथन करणार आहे मन, शांत बसणार नाही. एकदा त्याला थोडंसं काही भुणभुण लागली, कुणकुण लागली की ते खूप त्याला विचार करणार आहे. आणि दृढम बलवत, आणि ते दृढ पण आहे. त्याला सांगितल्यावर ऐकणं म्हणजे हट्टी आहे थोडक्यात. दृढ म्हणजे इथं हट्टी आहे, आणि बलवत आणि बलवान पण आहे. म्हणजे तुम्ही त्याला जोर लावला तर ऐकेल ते असंही नाही. हेकट पण आहे. दृढ म्हणजे हेकट आहे. अतः अतः शब्द नाही आहे इथे, पण अतः तस्य निग्रहम अहम वायोः इव सुदुष्करम मन्ये. आणि म्हणून त्याला निग्रह, त्याचा निग्रह करणं म्हणजे त्याला आवाक्यात आणणं, बांधणं. हां, अहम मी वायोः इव, म्हणजे एखाद्या वायूला आपण पकडू शकतो का? नाही. वायू तर इकडून तिकडे जाणारच आहे. दोन्ही हाताने चादरीमध्ये नाही पकडू, कशातही वायूला पकडूच शकत नाही आपण, नाही का? तसं मनाला पकडणं हे वायूला पकडण्यापेक्षाही, वायूला पकडण्यासारखंच सुदुष्करम. सुदुष्कर म्हणजे आता सु आणि दु हे दोन्ही उपसर्ग आहेत. हं, दुष्कर म्हणजे दुष्कर म्हणजे करण्याला कठीण, आणि सुदुष्कर म्हणजे खूपच कठीण. हं, तर इथे इथे सुचा अर्थ खूप असा होतो, आणि दुष्कर म्हणजे कठीण असं. तर खूप कठीण आहे असं. तर आणि ते आपल्याला माहितीच आहे, म्हणजे आपल्याला तो नित्य अनुभव असतो की मनाला म्हटलं शांत हो की मन अजून गडबड करायला लागतं, नाही का? मनाला सांगितलं विचार करू नको, की अजून विचार करायला लागतं. म्हणजे अमुक एक गोष्टीचा विचार करू नको, की तेच विचार आपल्या मनात येत असतात. तर तीच भावना अर्जुनाने इथं सांगितलेली आहे की मन एवढं चंचल आहे, आणि त्याचे गुण पण बघा. चंचल, प्रमाथी, दृढम आणि बलवत. एक तर चंचल आहे, प्रमाथी आहे, म्हणजे ती त्याची नैसर्गिक स्वभाव आहे कुठली गोष्ट त्याला घुसळण्याचा, त्याला सतत त्याचा घोळ घालायचा. दृढम, हेकट आहे ते. आणि बलवत आणि बलवान पण आहे. असं सोडून दिलं, विसरून गेलो असं नाही. त्याला इग्नोर करू शकत नाही आपण असं. आणि म्हणून त्याला निग्रह करणं हे मला तरी वायूला गवसणी, आकाशाला गवसणी किंवा वायूला पकडण्याजोगं सारखंच अशक्यप्राय किंवा अत्यंत कठीण वाटतं. हा, बोला वासंती, हात वरती केला. सर आपलं मला जरा म्हणजे विषयांतर होतंय. फॉर्मचं जरा गुगल फॉर्म मी म्हणजे सुरुवातीला सांगितलं असेल तर माहित नाही मला, पण गुगल फॉर्म काही भरल्या जात नाही व्यवस्थित. नाही नाही, त्याचं काय झालं मी सांगतो. की सुरुवातीला ना 1-2 दिवस तिघा चौघांचे आले. मग कसं कोण झाले काय माहिती, पण कोणी पण फॉर्म भरला ना की त्याला ॲक्सेस रिक्वेस्ट त्याची माझ्याकडे येते, माझ्या ईमेलवरती. हां, मग मी आज एकदम बघितलं अच्छा. सकाळी, तर खूप रिक्वेस्ट आल्या होत्या. मग त्या सगळ्या मी अप्रूव्ह करत गेलो. मग ज्यांना ज्यांना त्या रिक्वेस्टचे मेसेजेस पण आले की तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली आहे, मग त्यांना ते फॉर्म भरू शकले. ओ- ओके. तर कदाचित हो तुमची का? पण रिक्वेस्ट सर अप्रूव्ह मला झाली आलंय ते, असेल. बरोबर आहे. हां हो हो हो, माझी झाली अप्रूव्ह. हो. हां, तर सगळ्यांचीच सर मी आतापर्यंत भरून झालेली आहे. पाठवलाय. हां, पण ज्यांना सर असा मी काही भरून प्रॉब्लेम. त्याचा हां, मी भरून आता फॉर्मची कॉपी पाठवली तुम्हाला. हो, हो. नाही, आता जसं आता बोलता मी जस्ट माझ्या मोबाईलकडे बघितलं, तर चारुलता हिरवेंचा मला ॲक्सेस रिक्वेस्ट आली, ती मी ॲक्सेप्ट केली असं. हां, आता आता कोणाची शिल्लक नाही आहे माझ्याकडे वासंती. तर तुम्ही पण एकदा तसं करून बघा. मला रिक्वेस्ट येईल, ती मी हा अप्रूव्ह करेल, मग चालेल. काही प्रॉब्लेम येणार. हां, असं. सर मी ओके. पाठवलेलं हो तसं सर, हो चालेल ना सर, ओके. तुम्हाला?
कसं? मी तुम्हाला फोटो काढून पाठवला ते चालेल ना? बघा ना ते एकदा रिक्वेस्ट ट्राय करून. म्हणजे आमचं काय आरती होतं वैद्य माहितीये ते का, मला येत त्या नाही ना. नाही नाही त्यात करायचं काहीच नाही. तुम्ही ते मी जी लिंक पाठवली ना, त्या लिंकवर तुम्ही हा. क्लिक करून बघा. मग नंतर माझ्याकडे रिक्वेस्ट येईल, मी ते अप्रूव्ह करेल. मग 4 तासांनी तुम्ही परत ते क्लिक करा, तुम्हाला तो ऍक्सेस येईल. ते मग जसं माहिती येते तशी भरायचा प्रयत्न करा तुम्ही. अगदीच नाही आलं तर मग बघू आपण असं. हां, काय पण हरकत मग नाही. आज मग शेवटचा दिवस नाही धरायचा की शेवटचं असं काही नाही. तो मी आपल्या सोयीकरता म्हटलं होतं. असं काही एवढं हा. नाही आपल्या हातात आहे ते. तर या महिन्यापर्यंत मला सगळे अर्ज पोचवायचे आहेत. कारण परीक्षा आपली मे मध्ये आहे ना, त्यामुळे मार्च एंड पर्यंत मला द्यायचे आहेत त्यांना. त्यामुळे हा 2-4 म्हणजे दिवस एक पुढे दोन सर दिले ते तरी दिवसात चालेल. केलं तर चालेल ना, अजून एक हो दोन हो दिवसात केलं. अगदी हा हा अगदी. ठीक. बर्थडेचं जरा थोडस हे होतंय हो मला. बर्थडे कशा टाकताना कॅलेंडर येते ना ते अच्छा जरा थोडस जमेना झालंय. बरं बघते मी तरी मुलाला विचारून. बघा काही टाईप तर करू शकता तुम्ही माधुरीताई. ते आ तिथे टाईप करता येतं. जरी येतं का? इमेज येत असेल ना, हो हो हा येतं. तिथे हं. म्हणजे आपण तुम्ही स्वतः MM लिहिलं असेल तिथे 04 मंथ स्ट्रोक करायचं. 04 असं केलं तरी चालतं. लिहून अच्छा टाकलं तरी बर चालतं असं. हा. बघा नाही चालेल. तर ट्राय करा. टॉपला क्लिक केलं ना इयरवर तरी पण ते इयर्स दाखवतात मग. हो हो अच्छा ते उलट सोपं आहे खरं. पण नाही जमलं तर तुम्ही टाईप करून सरळ 03 मी डॅश बघते ना. 05 डॅश 1960 वगैरे असं टाकू शकता तुम्ही काय ते. हा ठीक आहे ठीक. हा हो आणि हो. नाहीच जमलं तरी काळजी करू नका. अशांचं आपण मग ऑफलाईन करून घेऊ. म्हणजे तो पर्याय आहेच आपल्याकडे. हा असं असं काही आणि ते सर हार्ड अँड ते फास्ट नाहीये. पेमेंट हा बोला. पेमेंटच्या ₹100 ना मी तो UPI ID नंबर टाकला, पण ते मला फोटो तिथे मला अपलोड करता नाही नाही येईना. फोटोची मग ते मी गरजच नाही. युपीआय नंबर टाकला का हा ते मी पुरेसे आहे. वाचलं होतं. हा हा फोटोची नंबर गरजच नाही UPI आपल्याला. टाकलाय. हा सही केली फोटोची मग आपलं, गरजच नाही. सिग्नेचर अपलोड केली. हा ठीक हो आहे चालेल. हा धन्यवाद धन्यवाद. हो ठीक आहे. सर आणि पेपर दोन्ही 50 मार्काचे का? हो एक महाभारतावर ते पुस्तक आहे ते आणि बाकी तुम्हाला मी अवांतर वाचनालय म्हणजे तुम्ही पण वाचत राहा आणि हा. महाभारतावरती आणि दुसरं गीतेचे 4, 5, 6, 7 असं त्याचे सॅम्पल पेपरही आपण पाठवलेले आहे. अजूनही आपण घेऊ पुढे पेपर्स तसे असं. हा, हा. ठीक आहे. हा हे बघितलं. हा हं. हे पण झालं 34वं. हा आता पुढचं हे कोण वाचेल 35वा श्लोक. संशय. वाचू का? वाचा हो वाचा. 34 ना? हं. वाचा लवकर. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हं, बरोबर. हा मला वाटतं आपल्या संस्कृतच्या प्रवेशमध्ये आहे. मला वाटतं जे प्रवेशला विद्यार्थी झालेले आहेत किंवा आता बरोबर आले सर. आहेत त्यांना हे माहिती असेल. हा श्लोक याच्यावरती आपण आणि बरीच चर्चा वैराग्य पण केली होती. हा हो हा चंचल मनावर ताबा मिळवता येतो. बरोबर. तर श्री भगवान आता अर्जुनाने जे 3 प्रश्न विचारले त्याला भगवान उत्तर देत आहेत. की असंशयम महाबाहो हे महाबाहो म्हणजे अर्जुनाला ते नेहमी आदराने बोलतायत. हे महाबाहो असंशयम मनः दुर्निग्रहम चलम म्हणजे हे महाभाहो हे पराक्रमी पुरुषा असंशयम खरोखरच निस्संदेह यात काही संशयच नाही की मनः चलम दुर्निग्रहम की मन हे चलम आहे. चंचल म्हणजे चंचल. हा चलचीच पुढची अवस्था चंचल असं म्हणजे अतिशय चंचल आहे आणि दुर्निग्रहम आणि निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. तू तू म्हणजे परंतु तू हे कौंतेया हे अर्जुना अभ्यासेन च वैराग्येण गृह्यते. तर हे याला ग्रहण कसं म्हणजे धरता कसं येणार कारण हे चंचल आहे. तर याला धरता कसं येणार तर अभ्यासेन च वैराग्येण. आता अभ्यास आणि वैराग्य हे 2 फार सुंदर शब्द त्यांनी वापरले आहेत की आणि हे अभ्यासेनं तर हे सगळ्यालाच लागू आहे.
कुठलीही गोष्ट जर कठीण असली तर ती अभ्यासाने सोपी होते. हे आपलं